नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत द वाइल्ड अननोन पॉकेट आर्केटाइप डेकमधून द डेड एंड हे कार्ड, त्याच्या इमेजरी एक्सप्लेनेशन, त्याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतं चला बघूया. द डेड एंड हे कार्ड दर्शवते की तुम्ही सध्या अशा टप्प्यावर पोचला आहात जिथे पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हे एका शेवटाचे, अडथळ्याचे आणि बंद दरवाजाचे प्रतीक आहे, पण त्याच वेळी हा नवा आरंभ होण्याचा क्षण देखील आहे. हे कार्ड सांगते की काही गोष्टी संपवणे, सोडून देणे किंवा बंद करणे आवश्यक आहे, कारण त्याच ठिकाणी अडकल्याने तुम्ही अधिक अंधारात जाऊ शकता. आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत. या कार्डवर एका गुंतागुंतीचे गडद काटक्यांचे जाळे दिसते. हे अडथळा, गुंतागुंत आणि अडलेल्या ऊर्जेचे प्रतीक आहे. त्या जाळ्याच्या मध्यभागी एक हात दिसत आहे, जणू तो मदतीसाठी ओरडतोय किंवा सुटका मागतोय. हा हात आधी प्रकाशात होता, पण आता तो गुंतलेल्या अंधारात अडकलेला आहे. ही प्रतिमा असं सुचवते की तुम्ही कोणत्या तरी भावनिक, मानसिक किंवा जीवनातील परिस्थितीत अडकलेले आहात, जिथे मार्ग स्पष्ट नाही. संपूर्ण पार्श्वभूमी काळी आणि गुंतलेली आहे. हे स्पष्ट दाखवते की ही अवस्था तुम्हाला थकवणारी, निराश करणारी असू शकते. आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड अपराईट येते, सरळ येते, तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते? द डेड एंड म्हणजे शेवट नाही, तर ही नवीन सुरुवात होण्याची जागा आहे. हे तुम्हाला आत्मपरीक्षण आणि स्वीकार याकडे घेऊन जाते. तुम्ही जुन्या गोष्टींना, दुःखाला किंवा नात्यांना मुक्त करत असाल तर हा योग्य टप्पा आहे. ही वेळ तुम्हाला नवीन दृष्टी देऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल, पाहावं लागेल आणि स्वीकार करावा लागेल. आता आपण या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे सावली पैलू बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते, रिव्हर्स येते, तेव्हा हे सावली पैलू म्हणजेच नकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही अडकले आहात, हतबल आहात आणि कुठेही मार्ग नाही. तुम्ही प्रयत्न करत राहत आहात, पण काहीही बदलत नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. हे कार्ड सावध करते की तुम्ही खोट्या आशांमध्ये, संपलेल्या नात्यांमध्ये किंवा संपलेल्या अध्यायांमध्ये अडकू नका. जोपर्यंत तुम्ही स्वीकार करत नाही तोपर्यंत हा शेवट आहे, तोपर्यंत पुढे काहीच उघडणार नाही. आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे. कदाचित तुम्ही सध्या एखाद्या नात्यात, करिअरमध्ये किंवा वैचारिक पातळीवर अशा जागी आहात जिथे सगळं थांबलेलं वाटत आहे. द डेड एंड तुम्हाला विचारायला लावते की तुम्ही कुठे अडकला आहात, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही तिथेच राहण्याचा प्रयत्न करत आहात का? कुठल्या गोष्टीला तुम्ही शेवट मानायला तयार नाही? या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत. जिथे सगळं संपतं तिथूनच नवीन मार्ग उगम पावतो. सोडून देणं हा पराभव नाही, तर तो आत्मशक्तीचा मार्ग आहे. शेवटाचं भय दूर करा, तोच पुढच्या दरवाजाची किल्ली ठरणार आहे. तुमचं अडकलेपण हे एक संकेत आहे, सुटकेची वेळ आलेली आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.